सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे नाश्त्याने. तर नाश्त्यामध्ये बनवत आहे मी शेवळ्या आणि शेवळ्या छान भाजून घेतल्यानं खूपच छान मोकळ्या होतात. तर इथं मी चांगल्या भाजून घेतल्या आणि त्यानंतर सहाराला विचारलं सुद्धा कशा झाल्या म्हणून. तिला शेवळ्या खूप आवडतात तिच्यामुळेच त्या केल्या होत्या आणि रोज-रोज पोहे खाऊन सुद्धा बोर होते त्यामुळे शेवळ्या वगैरे खूप छान लागतात आणि त्यानंतर लगेच भांडे वगैरे घासून घेतले नाश्त्याचे आणि कपडे धुवायला घेतले. कारण पहा 9 9:15 वाजले आणि एवढी ऊन होती तर त्यामुळे पहिले बाहेरचं काम आटपून घेतले म्हणजे कपडे वगैरे आणि त्यानंतर घरात आली आणि स्वयंपाक करायला घेतला. कारण आपले जर स्वयंपाक वगैरे तयार असेल, तर आपलं कोणतं एक्स्ट्रा काम करायचं असेल, तर ते पण होऊन जाते आणि आपल्यामुळे त्यांचं सुद्धा कोणाला काही भूक वगैरे लागली, तर त्यांचं सुद्धा काम अडत नाही आपल्यामुळे. म्हणून त्यामुळे अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि सरबत सुद्धा केलं होतं आणि स्वामिनीचं सहाराचं खेळणं सुद्धा चालू होतं. आणि स्वयंपाक करतानाच इथं सहाराचं आणि स्वामिनीचं म्हणजे एवढ्या खेळणं चालू असताना सुद्धा स्वामिनी माझ्या इकडे येतच राहते. "मम्मी झाले काय कामं?" झाले म्हणजे मी कामात असताना तिचं सुद्धा मागं-पुढं चालूच राहतं. आणि त्यानंतर सगळं झालं होतं. त्यानंतर पूजा करायला घेतली आणि कधी-कधी लवकर सुद्धा होते पूजा आणि कधी-कधी वेळसुद्धा होतो. म्हणजे असं काही टाईम ठरला नाही, की ह्याच टाईमला पूजा होईल. त्यानंतर मावशीचा फोन आला होता, तर त्या दोघींचंही चालू होतं, मी बोलतो आणि दुपारचे यांनी दोघांनीच आंबे तोडले होते झाडाचे आणि कोणते चांगले आहेत ते पिकायला सुद्धा ठेवले होते आणि स्वामिनीचं चालू होतं. कोण तिचे पप्पा खाली होते, तर ते त्यासाठीच ती खाली पाहत होती आणि आज करायचे होते आम्हाला 2 किलो आलू होते आणि त्याचे चिप्स करायचे होते. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि बाबांची मालिश करायला दादा आले होते. तर त्यांच्यासाठी सरबत केलं होतं आणि त्यामुळे ते स्वामिनीसुद्धा पीत आहे. तर इथं छान असे चिप्स पाडून घेतले आणि त्यात फ्रुटी वगैरे फिरवली आणि हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.